संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या सभा होत आहेत आणि आज मी दक्षिण मुंबईमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी यामिनी जाधव हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मनसेचे सगळे पदाधिकाऱ्यांची बैठक आज होते आहे आणि त्याला संबोधित करण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर या दक्षिण मुंबईमध्ये कदाचित तुम्ही उमेदवार असाल अशी शक्यता वर्तवली जात होती। आज प्रचारासाठी या ठिकाणी आलेला आहात, कसं पाहताय सगळ्या सभेकडे? नाही, एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर उमेदवार कोण आहे हा विचार नाही करून चालेल। पक्षाचा निर्णय अंतिम निर्णय असतो आणि त्यामुळे पक्षाने निर्णय घेतला की सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान तिसऱ्यांदा झाले पाहिजेत। एक समर्थ आणि कणखर नेतृत्व या देशाला पुन्हा एकदा लाभलं पाहिजेत आणि अशक्य त्या शक्य गोष्टी करण्यासाठी अशा प्रकारचं नेतृत्व हवं आहे आणि म्हणून आम्ही कोणत्याही अटी शर्ती न ठेवता त्यांना विनाअट पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना निवडणूक लढवायचा विषयच येत नाही आणि म्हणून आता महायुतीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्यासाठी आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली आहे आणि त्यासाठी हा महायुतीचा मेळावा आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी असला तरी आता महायुतीचे सगळे नेते या ठिकाणी येणार आहेत। ह्या व्यासपीठावर खरं तर 3 अपेक्षित उमेदवार होते, म्हणजे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर आणि तुम्ही, हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी या व्यासपीठावर येणार आहेत। नाही, विषय असा आहे की त्यांची पूर्वीपासून युती होती, त्यांच्या सीट कोणाला घ्यायचा हा त्यांचा विषय होता। आम्ही सीट माहिती होती आम्ही महायुतीत गेल्यानंतर, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सीटचं वाटप झालं आणि त्यांची भावना अशी होती की आम्हालाही सीट द्यायला ते तयार होते, पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या सिम्बॉलवर लढा आणि त्यांच्या चिन्हावर लढणं हे आमच्या दिशेने संयुक्तिक ठरलं नसतं, कारण गेले 17-18 वर्ष हे जे कार्यकर्ते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले हे माझ्या साहेबांवरती जीवापाड प्रेम करतात काय आणि गेले कित्येक वर्ष त्यांनी कित्येक भोगले आणि त्याच्यामुळे त्या निशाणीला पूर्णपणे रजिस्ट्रेशन करण्यापासून सगळं करण्याचं श्रेय हे त्यांचंच आहे आणि त्यामुळे ती निशाणी सोडून आम्ही परत दुसऱ्या निशाणीवरती जायचं याचा अर्थ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा एक प्रकारे तो अवमान केला। त्यांनी केलेली मेहनतीच्या फळावरती उभी केलेली निशाणी आम्ही बाजूला ठेवली असं होता कामा नये आणि मग तो फार दूर विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आणि म्हणून महायुतीला पाठिंबा दिला आणि शिवाय 4-5 महिन्यांनी ताबडतोब विधानसभा आहेत। हा प्रश्न होता की बाळा नांदगाव म्हणजे ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत तितक्याच मोठ्या प्रमाणात ते बाळा नांदगावकरांवर देखील प्रेम करतात, त्यामुळे भले आता लोकसभेत बाळा नांदगावकर नाही दिसणार, विधानसभेत तरी इथून दिसणार का? नाही, तो तर लोकांचा विषय। कार्यकर्ते तर जीवाचं रान करत असतात, आपल्या नेत्याप्रती आपल्या सहकार्याविषयी जीवाचं रान करत असतात आणि त्याप्रमाणे ती मेहनत गेले कित्येक वर्ष मी पाहतोच आहे, महाराष्ट्रात पाहतोय, परंतु साहेब त्याचा निर्णय घेत असतात काय करायचं काय नाही करायचं आणि त्याच्यामुळे एकदा साहेबांनी निर्णय घेतला आणि उमेदवारी कोणाची झाली, कोणाची माझी अशी नाही, तर शेवटी जनता जनार्दन जो मायबाप आहे तो निर्णय घेतो की कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही निवडून द्यायचं, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मेहनती कार्यकर्त्यांची असते, कारण माझा कार्यकर्ता हा घरोघरी जात असतो, घरोघरी पत्रकं पाठवत असतो, घराघरातलं मतदान काढत असतो, लोकांना केवळ मतदान काढतच नाही तर तो आपले विचार माझ्या पक्षाचे त्या घराघरात पोचवत असतो। आपला उमेदवार किती चांगला आहे, किती वाईट आहे, किती वेळ देऊ शकतो, काम करू शकतो नाही करू शकतो, हे तो तिथे जाऊ शकतो आणि त्या बिल्डिंगमध्ये त्या राहणाऱ्या वस्तीमध्ये त्या उमेदवारापेक्षा ओळखणारे लोक त्याला जास्त असतात आणि त्याच्या शब्दाखातर लोक मतदान करतात आणि त्याच्यामुळे याच्यात श्रेय त्या कार्यकर्त्याचं असतं। दक्षिण मुंबईवर तुमची खूप मोठी पकड आहे, कुठले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दक्षिण मुंबई नाही, देशाला भेडसावणारा प्रश्न बेरोजगारीचा आहे। त्याच्यासोबत जर तुम्ही बघाल तर दक्षिण मुंबईमध्ये या अजूनही जुन्या चाळींचा प्रश्न हा जवळजवळ सुटलेला नाही। डेव्हलपमेंट विकास होणे दक्षिण मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, त्यासोबत कित्येक झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या आजही विकसित झालेल्या नाहीत आणि कित्येक प्रोजेक्ट आज असेच्या असे पडून आहेत। मी केंद्र सरकारचं आणि आताच्या राज्य सरकारचं मनापासून आभार एवढ्यासाठी मानेल की त्यांनी हा रेरा कायदा जो आणला आहे तो कायदा ह्या गोरगरिबांसाठी आणलेला आहे आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी नियंत्रण ह्या डेव्हलपर लोकांवरती आलेलं आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने मुंबई शहरातील पिन टू पियानो आणि पिन टू प्लेन
अशी लोक राहणारी या मतदारसंघात आहेत. गरीबात गरीब माणूस आहे आणि ह्या देशातला श्रीमंतात श्रीमंत माणूस या मतदारसंघात राहतो. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, यांचे प्रश्न वेगळे आहेत. या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जर तुम्ही येणारा क्राऊड असेल ह्या मुंबईत, तो संपूर्ण मुंबईतच नव्हे तर मुंबईच्या बाहेरच्या राज्यातून सुद्धा किंवा बाहेरच्या शहरातून सुद्धा तो क्राऊड येतो. आणि त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न पण या मुंबईमध्ये जास्त आहे. आणि तो ट्रॅफिकचा प्रश्न हा गाड्या घोड्यावाल्यांना फार त्रास देत असतो. तरी पण आता अटल सेतू झालेला आहे, ब्रिज टू ब्रिज जोडले जात आहेत. आता थोड्या दिवसामध्ये आपला ह्याचा कोस्टल रोड सुरू होतोय, काही प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि हळूहळू इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा या राज्यामध्ये वाढते. आणि त्याच्यामुळे गरिबांचे जसे प्रश्न आहेत तसे श्रीमंतांचे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा. तर या बेरोजगारीच्या प्रश्नावरती कसं आपण लक्ष देतो ते महत्त्वाचं आहे. शिवाय या मुंबई शहरातून महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा केंद्राला जातो. आणि केंद्राला रेव्हेन्यू गेल्यामुळे आमची अपेक्षा आहे की केंद्राने त्या हिशोबामध्ये आम्हाला पैसे दिले पाहिजेत. मला आठवते आजही राजसाहेबांनी जेव्हा पहिली सभा शिवतीर्थावरती घेतली तेव्हा त्यांनी देशाचे पंतप्रधान, त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेब झाले होते, तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जर तुम्ही 5 वर्षाचं बजेट तुम्हाला द्यायचं असेल तर ते पहिलं बजेट बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या राज्यांना द्या आणि ती राज्य विकसित करा, जेणेकरून ती राज्यातली लोक इकडे येणार नाहीत. आणि इकडचा जो मूळ आणि कुळ असणारा मराठी माणूस आहे, इथला पिढ्यानपिढ्या राहणारा इतर भाषिक माणूस आहे, त्यांना त्रास होणार नाही. आणि अत्यंत स्पष्ट भूमिका घेतलेली साहेबांनी आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मी अनेक प्रश्नांवरती बोलू शकतो कारण मी सतत जमिनीवरती असतो. पण ठीक आहे, आता तुम्ही हा मुद्दा काढला, त्याच मुद्द्यावर येत होतो मी आता. तुम्ही म्हणाला मराठी माणसाचे जे मुद्दे आहेत, गेल्या काही दिवसामध्ये घाटकोपरची घटना असेल, इथले पाहिलं असेल, गुजराती विरुद्ध मराठी असा वाद मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आता दिसून येतो. आणि ऐन इलेक्शनमध्ये तो उफाळून आलेला आहे. मराठी कॅन्डिडेटला प्रचार करू दिला जात नाही सोसायट्यांमध्ये, अशा प्रकारचे आरोप. असं जर असेल तर ते चुकीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला आपापला प्रचार करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याची निश्चितपणे निवडणूक आयोग आणि पोलीस डिपार्टमेंट ते त्याची दखल घेतील. आणि मला वाटतं तशा प्रकारचं कोणी करता कामा नये. आधी कुठल्याही पक्षाचा असो तो, त्या उमेदवाराला आपण निवडणुकीच्या प्रचारापासून रोखू शकत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. पण हा जो वाद होतोय गुजराती मराठी, याकडे मनसे कसं पाहते? मला असं वाटतं की वाद करण्यात काय पॉईंट नाही. त्याच्या कारणाचं वाद घालून वाद वाढवायचे नसतात, तर वाद कसे संपवायचा त्याचा विचार करायला पाहिजेत. ज्यावेळेला एक देशाचा प्रमुख काय सबका साथ सबका विकास अशी भूमिका घेऊन ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपणही थोडीशी सॉफ्ट भूमिका घेऊन तशा प्रकारे जायला पाहिजे. पण जर कठोर भूमिका कोणाची असेल तर कठोर भूमिकेला आम्हाला सुद्धा कठोर भूमिका घेता येते. धन्यवाद. माझ्याबरोबर ते बाळा नांदगावकर आणि या मेळाव्यामध्ये ते आता मार्गदर्शन करणार आहेत. एकूणच दक्षिण मुंबईमधील विविध मुद्दे असतील, महाराष्ट्राचे विविध मुद्दे असतील, या सगळ्या संदर्भात ते आज मनसेच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कॅमेरा पर्सन विनय राजभरचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. सभेवर फक्त ती सभा मनसेला परवानगी मिळालेली आहे शिवतीर्थावर सभेची. राजसाहेब आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर दिसतील. बिलकुल. प्रमुख वक्ते म्हणून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि पक्षाचे आमचे प्रमुख आणि या महायुतीतला घटक म्हणून राज ठाकरे साहेब हे सुद्धा प्रमुख वक्ते तिथे असणार आहे. किती महत्त्वाची असणार ही सभा? नाही, ही सभा देशाला कलाटणी देणारीच असू शकते. आतापर्यंत मोदी साहेबांच्या खूप सभा झाल्यात, पण लावरे तो व्हिडिओमुळे तुम्ही विचलित झाला होतात ना. पण खरं ते खरं, खोटं ते खोटं. जे सत्य आहे ते सत्य मांडायचं. जे आहे चांगल्या गोष्टी त्याला पाठिंबा द्यायचा, जे चुकीचं वाटेल त्याला विरोध करायची, अशी स्पष्ट भूमिका घेणारा माझा नेता असल्यामुळे माझ्या नेत्यांनी वेळोवेळी जी भूमिका त्यांना योग्य वाटते ती, पोटात एक आणि वोटात एक अशी माझ्या नेत्याची भूमिका नाही. मुमेराम बगल में छुरी असा माझा नेता वागत नाही. जे आहे ते आहे, सरळसोट आहे, स्पष्ट आहे, सडेतोड आहे, प्रखर आहे आणि ती भूमिका आम्ही आमची मांडतो. त्याच्यामुळे मला वाटतं त्याचा निश्चित फायदा होईल. समविचारी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केले जातील अशा प्रकारचे वक्तव्य होते, याकडे कसं पाहताय? हां, समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. आता ते बघायचं असतं काय करायचं ते मला माहिती नाही. परंतु महाराष्ट्रात, देशात प्रादेशिक पक्ष जिवंत राहणंही गरजेचं आहे. कारण ती
त्यांची अस्मिता जपत असतात, राज्याचे प्रश्न जपत असतात, संस्कृती संस्कार जपत असतात आणि त्याच्यामुळे आता मला माहिती नाही कुठलेही समविचारी पक्ष आहेत. कदाचित पवार साहेबांना असं वाटत असेल की आता त्यांचा राष्ट्रवादी पक्ष विलीन करावा काँग्रेसमध्ये, म्हणून कदाचित ते बोलले असं मला वाटते. धन्यवाद. माझ्याबरोबर होते बाळा नांदगावकर आणि त्यांनी जी माहिती दिलेली आहे लवकरच शिवाजी पार्कवर म्हणजे साधारणतः 17 तारखेला शिवाजी पार्कावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एका व्यासपीठावर असतील आणि ही सभा संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारी असेल आणि या सगळ्या स्थितीमध्ये आता ते इथे उपस्थित मनसेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कॅमेरा पर्सन विनय राजभरसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.